कमळाचं बटन दाबलं नाही तर करंट लागेल ही मोडतोड करून तयार केलेली पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटप करण्याची भाषा करतात। मला तर माहित नाही कोणता व्हिडिओ म्हणून त्याच्यात मी ऐकलंय तो म्हटला म्हणून मी बोललो। पण असं आहे की तो आवाज तुमचा वाटतो, कोणी तुमचा आवाज काढतो आता माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काही संबंध नाही आणि मी पुढेही असे काही पैसे वाटण्याची भाषा केलेली नाही। अंगरक्षक आहे त्याच्यासोबत झालेल्या वादावादीबद्दल बोललात। एबीपी माझं सांगितलं की AI ची क्लिप आहे, याच्या अव्वलची बी ऑडिओ क्लिप त्यांनी टाकल्या। जर तुम्ही बटन दाबलं नाही कमळाचं तर लाडकी बहिणी योजना आहे ती या ठिकाणी बंद होईल। हे बिनबुडाचे आरोप आहे, या आरोपात काही तथ्य नाही। आपल्यासोबत भाजपाचे आमदार नारायण कुचे आहेत आणि नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते ज्यामध्ये ते पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटप करण्याची भाषा करतात। सदरील क्लिप व्हायरल झाली आहे, याबद्दलची आपली काय प्रतिक्रिया आहे? ही जी ऑडिओ क्लिप आहे ही मोडतोड करून तयार केलेली, माझा या ऑडिओ क्लिपशी काही संबंध नाही आहे। कारण की ज्याने ऑडिओ क्लिप केली तो माझ्या विरोधी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, म्हणजे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे। तुम्ही बघितला असेल तो म्हणतो मी वंचित बहुजन आघाडीचा आहे, त्याच्यामुळे माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काही संबंध नाही आणि मी पुढेही असे काही पैसे वाटण्याची भाषा केलेली नाही। बरं, असं आहे की तुम्ही एबीपी माझाशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस तुम्ही एक त्यातला तुमचा जो अंगरक्षक आहे त्याच्यासोबत झालेल्या वादावादीबद्दल बोललात आणि तुम्ही सांगताय की ही वादावादी तुम्ही एबीपी माझा सांगितलं की AI ची क्लिप आहे। मग AI ला कसं कळलं की तुमच्या अंगरक्षकाची वादावादी झाली? त्याच्यात मी ऐकलंय तो म्हटला म्हणून मी बोललो। त्याच्या तोंडातून ज्याने ऑडिओ क्लिप बोलतोय ती मी ऐकलं कोणत्या तरी याच्यावर, तेव्हा मी बघितलं की माझ्या अंगरक्षकाला बोलला मी, त्याच्यामुळे बघितलं। पण तुम्हाला कसं कळलं की मी आत्ता बघितलं जेव्हा अंगरक्षक AI ला कसं कळलं? कोणतं यायला कसं त्यांनी कळलं? सांगितलंय ते मी थोडी बोललोय त्याच्यात, म्हणून त्याच्यावरून तुम्हाला बोललो मी। पण असं आहे की तो आवाज तुमचा वाटतो, माझा आवाज कोणी तुमचा आवाज काढतो आता, त्याच्यामुळे त्या आवाजाचा माझा काही संबंध नाही। बरं, काही व्हिडिओ देखील आहेत की ज्यामध्ये पैसे वाटप करताना आपले कार्यकर्ते दिसतात? माझा कुठलाही व्हिडिओ नाहीये। कोण काय बदनाम करू आलो, गेल्या 16 तारखेला निकाल लागल्यापासून आतापर्यंत माझी बदनामी करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे विरोधीवाल्यांनी। पहिल्या दिवशी सांगितलं की अधिकाऱ्याला मॅनेज केलं, 1 कोटी रुपये दिले, नाही तर आमचा विजय झाला होता। तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 24चे 4ही उमेदवार विजय झालेले, 8ही फेऱ्यात लीडवर आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघितलं पाहिजे की फेऱ्या तशा झाल्या, निवडणूक तशी झाली आणि लोकांचे हात पडणं पाय पडणं, लोकांचा विकास करणं, हे गेले 3 आठवडे मी प्रभाग 24मध्येच बसलेलो होतो। माझ्यावर जबाबदारी होती प्रभाग क्रमांक 24ची। ठीक आहे, पण ऑडिओ बनावट असेल, व्हिडिओ पण बनावट असू कसे शकतात? कारण व्हिडिओ त्यामध्ये माझा कार्यकर्ते व्हिडिओ मी दिसतात, तर बघितलाच नाही, कुठं आहे व्हिडिओ आपले म्हणून? कार्यकर्ते दिसतात ज्यामध्ये नाही पैसे ना, वाटप माझं करतात. तर कोणी मला तर माहित नाही कोणता व्हिडिओ म्हणून। बरं, दुसरं आणखीन असं की त्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पैसे वाटपाची भाषा केली जाते। साहेब, मी याच्या अव्वलचे सुद्धा ऑडिओ माझ्या तरफ आल्या होत्या, मी त्याच्यावर अंबड आणि बदनापूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले, असेच ऑडिओ डुप्लिकेट केल्यामुळं ऑडिओ क्लिप मी माझं FR आहे, मी FR दाखल केलेले। याच्या अव्वलची बी ऑडिओ क्लिप त्यांनी टाकल्या, मी जातीवादी आहे असं तसं केलेलं असं ऑडिओ क्लिप आहे, त्याच्याही मी टाकलेले आहे। आता तुमची भूमिका काय? माझी भूमिका, मी कोर्टात जाणार आणि अब्रून नुकसानीचा दावा दाखल करणार। बर, पण मग असं आहे की तुमच्यावरच का आरोप केले जातात? कारण तुमच्या विरोधात मोर्चा निघाला, तुम्ही तिथे रस्त्यावरती लोक आले। आता लोकांनी कोणाला निवडणुकीमध्ये प्रभाव पचवण्याची सवय नसल्यामुळं असं विरोधीवाले करीत असतात, त्यांच्या थोडी आपण म्हणू शकतो नका करू, काय लोकशाही आहे, त्यांना जे करायचं त्यांनी न्यायालयीन चौकशी करावं। खरंच मशीन मॅनेज केल्याचा, खरंच अधिकाऱ्याला काय CCTV काय तो मी गेलो तेव्हा निकाल बदलला, असं निकाल बदलत असतो का? तुम्ही बी अनुभव आहे ना, असं कधी काही झालेलं नाही। बरं, 10-20 मतांना थोडी 1800-900 मतांनी 4ही उमेदवार निवडून आलेले। तुमच्या बहिणीसाठी पैसे वाटले का नाही तुम्ही? नाही, अजिबात नाही, कोणासाठी पैसे नाही वाटले। पोलीस बंदोबस्त, आम्ही हात जोडून मतदान मागितलं। पोलीस बंदोबस्तात नाही, अजिबात नाही। मग हे काय? लोक आरोप करू आले, हे बिनबुडाचे आरोप आहे, या आरोपात काही तथ्य नाही। काही व्हिडिओ आहेत नारायण कुचे यांच्या कार्यकर्त्यांचे प्रचार करतानाचे आणि त्यामध्ये त्यांनी असा प्रचार केलेला आहे की कमळाचं बटन दाबलं नाही तर करंट लागेल। आणि दुसरे काही व्हिडिओ आहेत ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर तुम्ही बटन दाबलं नाही कमळाचं तर लाडकी बहिणी योजना आहे ती या ठिकाणी बंद होईल।
मला सांगा की हे तुम्हाला ऐकलेत, हे तुमचे कार्यकर्ते आहेत? मी तपासून येत कार्यकर्ते आपले येतात त्याची चौकशी करतो. नाही, हे तुमचे कार्यकर्ते आहेत? नाही माझे नाही, आता मी बघतो ना ते. नाही, ह्याच्यात भगवा रुमाल घातलेला आहे, वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 24 मध्ये सगळे चाललंय. मी बघतो ना ते, बघून तुम्हाला सांगतोय. नाही, पण हे तुमचेच आहेत का? दिसत आहेत ना तुम्हाला? हो माझे आहे, पण त्यांनी काय म्हटले त्यांनी व्हिडिओ मध्ये मी बघतो ते. आता तुम्हाला काय चाललंय? ऐकवलंय ना मी की ते म्हणतात की 100% करंट लागतो. ऐकलो. कमळाचं बटन नाही दाबलं तर करंट लागतो. हे बघा, तो कार्यकर्ता मतदाराला काय सांगतो हा त्याची जबाबदारी. मी काय बोलतो माझी जबाबदारी. असा प्रचार चुकीचा आहे. कोणता हा प्रचार तर कसा केला हे मला माहीत नाही, पण मी आता विचारेल त्याला माहिती घेईल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. हे होते नारायण कुचे आणि जे पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.